आमोस संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. बेथेल येथील याजक अमस्या याने इस्रायलाचा राजा यराबाम यास निरोप पाठवला की इस्रायली घराण्याच्या भर वस्तीत आमोसाने फितुरी केली आहे. त्याची सर्व वचने देशाला सहन होत नाहीत. कारण आमोस म्हणतो, यराबाम तरवारीने मरेल आणि इस्रायेलास त्याच्या देशातून खात्रीने पकडून नेतील. मग अमस्या आमोसाला म्हणाला, अरे द्रष्ट्या, जा, यहुदा देशात पळून जा, तेथे लोकांना संदेश सांगून पोट भर. पण बेथेलात यापुढे संदेश सांगू नकोस, कारण हे राजाचे पवित्र स्थान, ही राजधानी आहे. तेव्हा आमोस अमस्याला म्हणाला, मी संदेष्टा नाही किंवा संदेष्ट्याचा पुत्र नाही, तर मी गुराखी उंबराच्या झाडांची निगा करणारा आहे. मी कळपा मागे असता परमेश्वराने मला निवडले. परमेश्वर मला म्हणाला, जा, माझे लोक इस्राയേल यांस संदेश सांग. तर आता परमेश्वराचे वचन ऐक. तू म्हणतोस, इस्रायला विरुद्ध संदेश सांगू नकोस, इसहाकाच्या घराण्याविरुद्ध शब्द काढू नकोस. म्हणून परमेश्वर म्हणतो, तुझी बायको नगरात वेश्या होईल, तुझे पुत्र आणि तुझ्या कन्या तरवारीने पडतील, तुझी जमीन सूत्र लावून वाटून टाकतील, तू स्वतः अमंगळ देशात मरशील आणि इस्रायलास त्याच्या देशातून खात्रीने बंदिवान करून नेतील. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू तारवात बसून पलीकडे गेला आणि आपल्या नगरास जाऊन पोहोचला. मग पहा, खाटेवर पडून असलेल्या कोणा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे, ह्यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हास समजावे म्हणून. मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली खाट उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय भ्याला आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचा त्यांनी गौरव केला. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.